नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घड्याळाबद्दल, क्लॉक अँड टाईम त्याबद्दल आपण प्रॉब्लेम्स आणि त्याचे काही नोट्स आहेत ते पाहणार आहोत. तर हे क्वेश्चन मित्रांनो कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारले जातात. तर आपण घड्याळामध्ये पाहणार आहोत काट्यांची स्थिती, त्यानंतर दर एका तासात, त्यानंतर 12 तासात आणि 24 तासात, 12 तासात 24 तासात. मित्रांनो, काट्यांची स्थिती म्हणजे काय? तर दोन्ही काटे एकावर एक किती वेळेस असतात? दोन्ही काटे एकावर एक, तर दर एका तासाला एक वेळा असतात. 12 तासामध्ये 11 वेळा असतात मित्रांनो, 11 वेळा असतात. कारण की 12 वाजल्याची स्थिती आपण सोडून देतो. 12 वाजले सोडून, तर ते कसे आपण पाहणार आहोत. ते 12 वाजले सोडून नसतात, तर ते 12 तासात 11 वेळाच होतो. पण आपल्याला समजण्यासाठी 12 वाजले सोडून आपण करणार आहोत. आणि 24 तासाला 22 वेळा. तर ते कसं मित्रांनो, 12 तासात दोन्ही काटे एकावर एक. तर आपण इथे एक्झाम्पल पाहूया. हा समजा घड्याळ आहे. 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आता 12 वाजल्यापासून आपण चालू केलं तर परफेक्ट 12 वाजता दोन्ही काटे एकावर एक असतात. त्यानंतर 1 वाजून काहीतरी 6 मिनिटे किंवा काहीतरी असणार, 1 वाजून 6 मिनिटांनी. त्यानंतर 2 वाजून 12 मिनिटांनी. त्यानंतर 3 वाजून 18 मिनिटांनी. त्यानंतर 4 वाजून समथिंग 24 मिनिटांनी. त्यानंतर 5 वाजून 25, 26, 27 मिनिटे करू, 28 करू, 5 वाजून 28 मिनिटांनी. त्यानंतर हे एक्झाम्पलसाठी मित्रांनो, या वेळेस परफेक्ट मॅच नाही होणार. 5 वाजून 28, त्यानंतर 6:30 वाजून गेल्यानंतर म्हणजे 30, 31, 32, 33, 6 वाजून 33 मिनिटांनी. त्यानंतर 7 वाजून 38 मिनिटांनी करूया, 7 वाजून 38 मिनिटांनी. त्यानंतर 8 वाजून 44 करूया, 8 वाजून 44 मिनिटे. त्यानंतर 9 वाजून 49 मिनिटांनी. त्यानंतर 10 वाजून 54 करूया, 10 वाजून 54 मिनिटांनी. आणि त्यानंतर डायरेक्ट 12 वाजता. 12 तर आपण लिहिलेलं आहे, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 हे 11 वेळा येतात. दोन्ही काटे एकावर एक 11 वेळा येतात अशा प्रकारे. पण आपण समजण्यासाठी एक 12 वाजल्याची स्थिती सोडून असं लिहित आहोत. त्यानंतर दोन्ही काटे सरळ 180चा कोन.
दोन्ही काटे सरळ एका रेषेत म्हणजे 180चा कोन. 180चा कोन म्हणजे मित्रांनो 12:30 वाजता किंवा 1:40 म्हणजे 37-38 मिनिटांनी असे एका सरळ रेषेत तास आणि मिनिट काटा असे किती वेळा येतात? तर एका तासाला 1 वेळा येतात. 12 तासामध्ये 11 वेळाच येतात. ज्याप्रमाणे आपण हे केले 12 वाजले सोडून, तर आपण यासाठी एक 6 वाजले सोडून असं ते सोडून देणार आहोत. 12 पैकी 6 वाजले सोडून म्हणजे 11 वेळे आणि इथे 24 तासात 22 वेळा. त्यानंतर मित्रांनो दोन्ही काटे 90 अंशाचा कोन म्हणजे 3 वाजले 9 वाजले असे दोन्ही काटे 90 अंशाचा कोन. तर एका तासामध्ये एक समजा 12ला सुरुवात केली 12:15 वाजता आणि 12:45च्या दरम्यान हे या दोन्ही वेळेस 90 अंशाचा कोन तयार होतो म्हणजे एका तासात 2 वेळा. तर 12 तासामध्ये 24 वेळा म्हणजे 24 वेळा व्हायला पाहिजे पण ते आपण 22 वेळा होत आहे आणि त्यामध्ये 9 आणि 3 वाजले सोडून. का तर ते मित्रांनो एकदा आपण बघूया म्हटलं तर नंतर का ते सोडून देतोय. दोन्ही काटे 90 अंशाचा कोन 22 वेळा होतोय आणि इकडे 24 तासामध्ये 22 दुने 44 वेळा. तर मित्रांनो आपण पाहूया त्याला दोन्ही काटे 90 अंशाचा कोन किती वेळेस करतात ते. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पहिल्यांदा होतंय 12:16 मिनिटांनी 12:16 मिनिटे. त्यानंतर 12:45 46 46 47 48 12:48 मिनिटे. त्यानंतर 1 समजा 21 मिनिटे करूया 1:21 मिनिटे. त्यानंतर 1 म्हणजे 1:15च्या नंतर 1:53 मिनिटे. त्यानंतर 2:25-26 मिनिटे करूया 2:26 किंवा 27 मिनिटे. त्यानंतर 2 म्हणजे 3च्या जवळपास 2:59 मिनिटे. त्यानंतर 3चा 1 सोडून द्यायचं 2:45 म्हणजे हे 3च्याच जवळपास गेले 2:59. त्यानंतर 3 वाजून 3:30ला होतंय म्हणजे 3:33 मिनिटे. त्यानंतर 3:33 त्यानंतर डायरेक्ट 4 वाजल्याच्या नंतर. चार वाजून 6 मिनिटे. त्यानंतर हा काटा इकडे गेल्यानंतर 4 वाजून
38 मिनिटे. त्यानंतर 5 वाजून 10 मिनिटे. त्यानंतर 5 वाजून 43 मिनिटे. त्यानंतर 6च्या नंतर होतात. आता इथे हाफ 12 ते 6 पर्यंत किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 वेळा होतात. म्हणजे या निम्म्या भागात 22 वेळा होतील. अजून ते 11 वेळेस, हे 11 वेळेस, असे 22 वेळा टोटल होणार आहेत. तर मित्रांनो, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आणि नोट पाहणार आहोत. तर आपली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.